नमस्कार. आज आपण आपली तिसरी ॲप्लिकेशन बघतोय, व्हेकल ऑन ए बँक्ड रोड. तर बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय आपण पहिल्यांदा समजून घेऊया की तो कुठे असतो किंवा नेसेसरी का असतो. बँकिंग ऑफ रोड, द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज ऑफ रोड or its inner edge through certain angle is known as banking of road. काय म्हटलं मी? द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज ऑफ रोड ओर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल इज नोन ॲज बँकिंग ऑफ रोड. म्हणजे काय होतं, ही झाली तुमची आउटर एज, ही झाली इनर एज. जेव्हा ही इनर एज आणि आउटर एजमध्ये एक अँगल क्रिएट होतो त्यालाच काय म्हणतो आपण, बँकिंग ऑफ रोड ऑर द अँगल मेड बाय द सरफेस ऑफ रोड विथ हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड इज नोन ॲज अँगल ऑफ बँकिंग. आता याच्यामध्ये बघा, म्हणजे तुम्ही एक अर्थी म्हणू शकता घसारीला गाडी आहे तुमची, बरोबर. ही गाडी वरती जात नाही तर पुढं ट्रॅव्हल करायला लागली ती, राईट. आता याच्यामध्ये काय म्हणू शकतो आपण की ही एक तुमची कार आहे किंवा गाडी आहे, ती याच्यावरून चाललेली आहे, बरोबर. मग ह्याच्यामध्ये तर किती अँगल ऑफ बँकिंग किती झाला आपला, थीटा. आता इथे बघा, आपण पहिल्या दोन ॲप्लिकेशनमध्ये बघितलं तसं ह्याच्यावरती व्हेरियस फोर्सेस ॲक्ट होतात. ते म्हणजे कुठले बघा, ते आधी पहिल्यांदा वेट एम जी इन डाऊनवर्ड डिरेक्शन. ते इथं दाखवू आपण. हे झालं वेट एम जी इन डाऊनवर्ड डिरेक्शन, बरोबर. त्याच्यानंतर नॉर्मल रिॲक्शन टुवर्ड्स दी सेंटर, जिथे आपण इकडच्या बाजूस दाखवूयात. ही झाली तुमची नॉर्मल रिॲक्शन फॉर बॅलन्सिंग वेट एम जी, राईट. देन normal reaction resolve into two components. First component is there is making an angle theta n cos theta, and second one here n sin theta. Okay. आता इथे काय म्हटलं आपण, कन्सिडर ए व्हेकल ऑफ मास m मूविंग विथ वेलॉसिटी v अलॉंग ए कर्व्ड बँक्ड रोड ॲट ॲन अँगल थीटा, राईट. देन लेट F be the frictional force between tires and vehicle. F be the frictional force between tires of vehicle and road surface. Then weight mg acting vertically downward direction and normal reaction in upward direction through center of gravity and perpendicular to banked road. देन आता इथे बघा, आपली जी गाडी आहे ती याच्यावरून चालली आहे, राईट. मग ह्या ज्या आपल्या व्हेकलला बॅलन्स करण्यासाठी ते फोर्स निडेड आहे, तो म्हणजे कुठला, किंवा आपला ॲक्सिडेंट होत नाही अशा रोडवरती. मग तुम्ही रेसिंग ट्रॅकवरती बघितलं असेल किती कर्व घेऊन अशी आपली जी त्यांची गाडी असते ती जाते, किंवा तिथे ॲक्सिडेंट होत नाही. तो कुणामुळे, तर बिकॉज ऑफ फ्रिक्शनल फोर्स. द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन tires of vehicle and road surface, right. And it can be resolved into two components. We first see the normal reaction resolved into two components. First, n cos theta means vertical component of normal reaction, and n sin theta horizontal component of normal reaction. मग आता मी काय तुम्हाला सांगितलं बघाशी की याला बॅलन्स करण्यासाठी इथे एक फोर्स लागतो, तो म्हणजे कुठला, तर फ्रिक्शनल फोर्स. आता हे आपण डीपमध्ये बघणार आहे स्पीड लिमिटमध्ये की म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कोणत्या डायरेक्शनने, म्हणजे जेव्हा वेलॉसिटी आपण मॅक्झिमम सेफ वेलॉसिटीपेक्षा कमी करतो तेव्हा आपल्याला किती गरजेचा असतो, फ्रिक्शनल फोर्स कोणत्या डायरेक्शनला लागतो तो,
किंवा वेलॉसिटी इज मोर दॅन मॅक्झिमम सेफ वेलॉसिटी, देन फ्रिक्शन फोर्स कुठल्या डायरेक्शनला लागतो ते आपण बघणार आहोत. त्याआधी फक्त तुम्हाला मी दाखवते की फ्रिक्शन फोर्स, आता फ्रिक्शनल फोर्स इथं डायनवर्ड डायरेक्शनला लागला आपला समजा. देन फ्रिक्शनल फोर्स इज रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट. First, F cos theta in downward direction, F sin theta. Okay. आता एवढी अवघड डायग्राम बघून काय गोंधळून जायची गरज नाही, कारण हे इतकं अवघड नाही की तुम्हाला समजणार नाही सर. ओके. त्यानंतर बघा, आता आपल्याला बघायचं आहे की बँक्ड रोडची गरजच काय आपल्याला इथं. ओके. वेन रोड इज बँक्ड, होरिझॉन्टल रिएक्शन ऑफ नॉर्मल रिएक्शन provides necessary centripetal force. So provides necessary centripetal force, the banking of road should be necessary. ओके. म्हणजे काय, तर समजा तुम्ही आता लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की आपण म्हणजे ह्याच्यात पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये त्याच्यामध्ये काय बघितलं की आपलं जेव्हा म्हणजे आपण सर्क्युलरमध्ये आपली व्हेकल म्हणजे फिरवत आहे. ओके. तर त्यावेळेस आपला ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून कुठला फोर्स मदत करतो आपल्याला, तर सेंट्रिपिटल फोर्स. ओके. मग आपल्याला बँक्ड रोड काय मदत करतो, तर जो आपल्याला नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आहे तो प्रोव्हाइड करायचं काम करतो, जेणेकरून ॲक्सिडेंट होणार नाही. एकच एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवा, ते म्हणजे रेसिंग ट्रॅक. ओके. इथे काय बघितलं आपण, द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड रोड सरफेस कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कंपोनंट. फर्स्ट वन is F cos theta along horizontal direction and F sin theta along vertically downward direction. Okay. Then the component n cos theta of normal reaction is balanced by weight mg. हे बघा, म्हणजे n cos theta ला बॅलन्स कोण करते, वेट mg. म्हणजे आपण ते कसं लिहू शकतो, आपण n cos theta is equal to mg, means the component n cos theta is balanced by weight mg of vehicle. बघा हे दोन्ही अपोजिट डिरेक्शनला आहे. ओके. देन n cos theta towards the center is nothing but centripetal force. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय म्हटलं आपण की टुवर्ड्स दी सेंटर, means n cos theta is nothing but centripetal force. इथे बघा, म्हणजेच n sin theta is equal to सेंट्रिपिटल फोर्स. आता सेंट्रिपिटल फोर्सचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे काय, सेंट्रिपिटल फोर्स इक्वेशन n sin theta is equal to mv square divided by r. ओके. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आता इथं काय करायचं आपण, इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 1. आता दोन्ही लेफ्ट अँड राईट दोन्ही साईडच्या आहेत त्या डिवाइड करणार आहे आपण. म्हणजे काय, इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय 1. ओके. म्हणजे इथं कसं झालं आपलं, n sin theta डिवाइड n cos theta is equal to mv square divided by r divided by mg. म्हणजे हे दोन डिवाइड केले आपण 2/1. n गेट्स कॅन्सल, m कॅन्सल. आता राहिलं काय याच्यात शिल्लक, फक्त साइन थीटा अपॉन cos theta is equal to v square divided by rg. आता तुम्हाला माहिती आहे साइन थीटा अपॉन cos theta म्हणजे काय, tan theta. tan theta is equal to v square upon rg. ओके. देन आता आपल्याला इथं काय काढायचं आहे, तर आपल्याला v काढायचं, आपल्याला वेलॉसिटी काढायची, म्हणजे मॅक्झिमम सेफ वेलॉसिटी काढायची आहे बँकिंग ऑफ रोडमध्ये. मग काय करायचं, हे v इथंच ठेवलं,
क्रॉस मल्टिप्लिकेशन आर जी ह्या साईडला आणलं म्हणजे काय झालं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थिटा आर जी. ओके. आता आपल्याला काय व्ही मॅक्झिमम काढायचं, म्हणजे इथं कसं लिहू शकतो आपण, आता व्ही काढायचं फक्त, म्हणजे याचं रूट घेतलं पाहिजे आपल्याला व्ही स्क्वेअरचं. म्हणजे कसं आलं, व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू अंडर रूट आर जी पुढे घेतलं मी, तर आर जी टॅन थिटा. ओके. This is derivation for maximum safe velocity when vehicle move along a banked road. परत एकदा का, this is a derivation for maximum safe velocity when vehicle move along a banked road. आता तुम्ही टेक्स्ट बुक मध्ये बघितलं असेल की याला पॉईंट ए दिलाय त्यांनी, म्हणजे काय काढलं आपण पहिल्यांदा, मोस्ट सेफ वेलॉसिटी झालं. आता आपल्याला काय करायचं आहे की पाठीमागचं म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये जाऊ, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. हे इक्वेशन परत लिहून घेते तर मी, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मग हा थिटा आहे तो इथं ठेवा, टॅन तिकडे गेल्यावर काय झाला, थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. आता हे काय भेटलं आपल्याला, वरती काय भेटलं आपल्याला, कसं डेरिव्हेशन भेटलं, फॉर मॅक्झिमम सेफ वेलॉसिटी वेन द व्हेकल मूव्ह अलॉंग ए बँक्ड रोड. राईट. आता हे इक्वेशन कशाचं भेटलं, दिस इज द फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग. ओके. अँड अँगल ऑफ बँकिंग इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ व्हेकल. इथे काय भेटलं पहिल्यांदा, मोस्ट सेफ वेलॉसिटी. ओके. देन थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. म्हणजे काय मिळालं आपल्याला, हे बँकिंग अँगल मिळालं. आता इथं नाव देते मी बँकिंग अँगल, तर इथे डॅश करता. म्हणजे आपल्याला काय दोन इक्वेशन मिळाली, एक मोस्ट सेफ वेलॉसिटीचं, थर्ड बँकिंग अँगलचं इक्वेशन मिळालं. ओके. आता आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत, तर स्पीड लिमिट काढणार आहोत आपण. म्हणजे आता पुढचा पॉईंट काय आपला, तर स्पीड लिमिट, तो आपण आपल्या पुढच्या लेक्चर मध्ये बघणार. तर स्पीड लिमिट म्हणजे काय, फक्त जाणून घ्या या लेक्चरमध्ये. तर स्पीड लिमिट म्हणजे काय, सपोज आता तुम्ही रेसिंग ट्रॅकवरती बघितलं असेल की तिथल्या गाड्या असतात त्यांचा स्पीड किती असतो, खूप जास्त असतो. ओके. म्हणजे त्याचा स्पीड खूप जास्त असतो, तेव्हा काय होऊ शकतं की त्यांची जी व्हेकल आहे ती काय होऊ शकते, तर राईट म्हणजे इकडच्या बाजूला राईट साईडला पडण्याची शक्यता असते, म्हणजे ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणजे काय होतं, वेलॉसिटी इन्क्रीज होते तेव्हा. आणि जेव्हा समजा रेसिंग ट्रॅकवरती जर राहता तुम्ही स्पीड कमी केलं कुठं बँकिंग ऑफ रोडवरती, तर काय होऊ शकतं, तर त्याचा तेव्हा आता मगाशी काय तुम्हाला सांगितलं की जेव्हा स्पीड जास्त आहे, वेलॉसिटी जास्त आहे, तेव्हा फ्रिक्शनल फोर्स या बाजूला लागतो आपला, राईट साईडला. ओके. आणि जेव्हा वेलॉसिटी तुम्ही कमी कराल तेव्हा काय होऊ शकतं, गाडीचा या बाजूला ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्यामुळे त्याला बॅलन्स करायचे फ्रिक्शनल फोर्स कोणत्या बाजूला लागणार आपला, तर लेफ्ट साईडला. ओके. आता हे डिटेलमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. पहिल्यांदा आपण काय काढले, तर मोस्ट सेफ वेलॉसिटी, बँकिंग अँगल. आता तिसऱ्या पॉईंटमध्ये आपण स्पीड लिमिट काढणार आहे, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.